तर अशा तऱ्हेने आमची सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत मुंबईला जायला आणि बारतीचे आले त्यांच्या कारभाऱ्यांना सोडायला. ए बाय बाय कर आम्हाला. बाय कर मामाला बाय कर. बाय आता कर बाय बाय. बस मला बोल दिवाळी आता. दिवाळीला याव. चला बाबा माझं चल आता ठेव जा. पडलंच ना एकदा. ए चला ये. चलो काय केलं टाकून ठेव ना मी. नाही हे टाकायची वरना टाकायला लागली ती पुरत नाही. लागलीच टाकून दे. सांभाळून ह्या गाड्या कुठे खाली थांब थांब थांब. नको नको गरज नाही. नाही तो हा नाही तो ओला राहील. तो ओला राहील. थांब. त्याची आपलंच बरं आहे. तो ओला राहील बाबा. ते बंद आहे कर तुझे. तो ह्याच्यात द्यायचं. तो कापडा पिशवी कशी टाकली. पुसायचं. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. त्या सांभाळून जा. बाय बाय. बाय बाय बाय. त्याचा पण पाय- आशीर्वाद देतोस की काय? त्याचा पाय निघत नाही म्हणतो खरंच जाऊया आपण. ये 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 आता जा. इकडे ये. आता काय नाही मी शनिवार रविवार माझा सुट्टी असल्यावर मी येतो. त्याला ऍक्च्युली पाय निघत नाही. त्याला नशीब तरी उद्या इतकी सुट्टी नाही म्हणून. नाही सुट्टी नाही. नाही तर मी अजून एक दिवस थांबलो असतो. ते खरं आहे. दादा तुम्हीच घ्या आता. काढ आता काढ काढ बाहेर. बाहेर काढतो तिथं. नाही काढतो तिथं बाहेर. तुम्हीच घ्या. त्याला शूटिंग करायची. ए कॅमेरा राहील आता बाहेर पर्यंत. तू आता घेते बंगल्यापर्यंत घे मग बद्दल आवड घेते. ओके बाय बाय. जेव्हा मग रविवारी कधी असले तर एखादी चक्कर मारू. मारू चालेल. यात काय नवल नाही. चला मी पण चाललो मग. गावी आता माझ्या. बाबा तुम्ही येणार आहोत का मुंबईला? भेट ना. नाही त्याला जायचंच नाही. त्याला वाटतं की मी घेऊन जाईन. चला ये माणसानो. चला बाय त्याला बाय. येऊ. बस सावकाश जा रे. हा आणि हो ना. हो ते ह्याने भेट अशोकला. हो 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 माहित आहे लक्षात आहे. हो हो चला आई आई चल. चला भेटू आता मुंबईत. चले चला. आणि आता अभीच्या घराजवळ नवीन फार्म हाऊस अभि यांचा फार्म हाऊस हो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आता आपण गणपतीचे सण निघून गेलेत आणि आपण चाललेलो आहे मुंबईकडे निघायला. म्हणजेच आपली सुट्टी संपलेली आहे आणि आपण मुंबईकडे निघालो आहोत. त्यामुळं म्हटलं जाता जाता आपण आपलं जे मुंबई गोवा हायवे आहे त्याचं काम वगैरे कसं झालं आहे आणि आपल्या गावापासून म्हणजे खेडपासून ते अगदी महाड पोलादपूरपर्यंत ह्याचं जे काम आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. जाताना आपण कशिडी घाट टनलसुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आजचाच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जावं. तर चला ही व्हिडिओ सुरू करूयात आणि जाता जाता आपण सगळं संपूर्ण रोड आहे ते कशा पद्धतीनं बनवलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडंफार बघून घेऊयात. बाकी तुम्हाला सांगायचं झालं तर मी माझ्या गावापासून म्हणजे कळवणीपासून जर का तुम्ही म्हटलात तर जे रोड आहे ते लोणेरपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे आहे. बाकी लोणेरच्या नंतर थोडंफार सिंगल रोड आहे. मध्ये मध्ये कामं त्यांची चालू आहेत. मग पुढे थोडंसं गेल्याच्या नंतर म्हणजे माणगाव वगैरेच्यापर्यंत तिकडे अगदी कोलाड वगैरे या साईडला जर का गेलं तर मग पुन्हा एकदा हायवे थोडंसं चांगलं आहे. बाकी खेडमधलं जे हायवेचं जे टप्पा आहे तो संपूर्ण बनवण्यात आला आहे व्यवस्थितरित्या. मध्ये मध्ये पॅचअप आहेत म्हणजे मध्ये मध्ये थोडेफार खड्डे आहेत ते आता तुम्हाला मी जाता जाता दिसलेच. कारण
हे जे हायवे आहे त्याला खूप वर्ष झाली मित्रांनो. NH66 म्हणजे मुंबई गोवा हायवेला इतकी वर्ष गेली, 12-13 वर्ष गेली बनवायला. कारण इथे भौगोलिक परिस्थिती जर का तुम्ही बघायला गेलात तर अतिशय कठीण अशी भौगोलिक परिस्थिती आहे. लँडस्केप वगैरे सतत होत असतात आणि बाकी तुम्हाला माहीतच आहे पाऊस वगैरे अफाट असतं आपल्या कोकणात, त्यामुळं थोड्याशा अडचणी आल्या. बाकी हायवे आत्ता जर का तुम्ही म्हटलात म्हणजे या गणपतीच्या सणाच्या वेळेला मी जेव्हा जात होतो किंवा येत होतो त्यावेळेस हायवे बऱ्यापैकी त्यांनी बनवलं आहे तसं आम्हाला दिसलं. त्यामुळं मी थोडंफार का होईना माझ्या वतीनं तरी मी आभार मानतो आपल्या नितीन गडकरी साहेबांचे, त्यांच्या या सगळ्या टीमचे वगैरे. कारण त्यांनी आपल्या कोकणवासियांसाठी काही ना काही तरी व्यवस्था करून ठेवली बाबा, म्हणजे कशेडी घाटच्या या टनलच्या माध्यमातून तरी. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो कशेडी घाट जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून कोकणवासियांना खूप फायदा झाला या गोष्टीचा. कारण कोकणात डायरेक्टली येण्यासाठी आता 2 ते 2.5 किलोमीटरमध्ये आपण कशेडीचा जो जुना ओल्ड हायवे होता म्हणजे कशेडी घाटमाथा मार्गे, तो आता 2-2.5 किलोमीटरच्या ह्या टनलद्वारे आपण डायरेक्टली आरपार म्हणजे येऊ शकतो. डायरेक्ट खेडमध्ये उतरू शकतो महाडमधून म्हणजे रायगड जिल्ह्यातून. तर असा हा इम्पॉर्टंट असणारा अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प होता कशेडी घाटचा. त्यामुळं काय झालं आपलं जे जुनं जे ओल्ड कशेडी घाट जो मार्ग होता जो जवळजवळ 30-35 किलोमीटरचा जे अंतर होतं, जे आपण भोगावच्या तिथे म्हणजे महाड सोडल्याच्या नंतर आपण येतो पोलादपूरला आणि पोलादपूरच्या नंतर जे भोगावचं ठिकाण आहे तिथून जे कशेडी घाट जुना जो चालू व्हायचा तो वरती घाटमाथ्या वगैरे चढून जावं लागायचं मुंबईकडून येताना आणि पुन्हा उतरावं लागायचं खेडमध्ये. तर त्याच्यासाठी जवळजवळ 30-35 किलोमीटरचं अंतर आपल्याला रनिंग करावी लागायची, कापायला लागायचं. मात्र या टनलमुळं आपल्याला हेचं अंतर 2 ते 2.5 किलोमीटरमध्ये डायरेक्टली पूर्ण करता येतं. हां, बाहेरचा जो रोड आहे म्हणजे टनल जर का सोडला आणि बाहेरचं रोड सोडलं तर 4-5 किलोमीटर बाहेर दोन्ही साईडला असं आहे. तरीही आपल्याला 10-1 किलोमीटरमध्ये हे अंतर कापता येतं. जुनं जे 35-40 किलोमीटरचं जे अंतर होतं त्याच्यापेक्षा तरी 10-1 किलोमीटर ठीक आहे. कारण एवढं जे वेळ आणि जे इंधन आपलं जात होतं ते आत्ता वाचायला लागलं आहे. बघा हे मध्ये याच टनलला काही बायपास दिलेत म्हणजे जेणेकरून कधीही इमर्जन्सी वगैरे असं काही झालं तर आपल्याला डायरेक्टली या टनलमधून दुसऱ्या टनलमध्ये बाहेर पडता येईल असं व्यवस्था या टनलमध्ये करण्यात आले. बाकी या टनलमध्ये फायर वगैरे व्यवस्था असेलच. आत्ता सध्या तरी या टनलचं थोडंफार म्हणजे जवळजवळ 60% या 70% काम झालं आहे. बाकी फिनिशिंगची वगैरे कामं अजून बाकी आहेत. जवळजवळ या सगळ्या प्रोजेक्टला 5-6 वर्ष तरी गेले. मुळात हा जो मुंबई गोवा हायवे आहे त्याला खूपच वेळ लागला कारण इकडची भौगोलिक परिस्थिती खूप म्हणजे अडचणीची आहे. बऱ्याच वेळेला लँडस्केप वगैरे होतात आणि दरड वगैरे कोसळतात वगैरे, त्यामुळं थोडासा हायवे बनवण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. तर बाकी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथला म्हणजे हायवेचाच असं म्हणजे म्हटलं की जाता जाता आपण मुंबईला चाललोच आहे तर आपण थोडंसं कशेडी घाट टनल दाखवूयात लोकांना आत्तापर्यंत जे काम झालेलं आहे त्याचं. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे आणि पुन्हा भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना मी बाय बाय करतो पुन्हा. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो जर का आपण चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळावेत म्हणून बेल आयकॉन दाबा तीही ऑलवर जाऊन. तर चला ही व्हिडिओ इथेच थांबूयात. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय.